थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा. तर आज पीक विमा 100% शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होणार आहे. कोणत्या जिल्ह्यात पीक विमा इथं मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे, 50,000पर्यंत खात्यामध्ये इथं पैसे इथं जमा होत आहे. लाभार्थ्यांची यादी थोड्याच वेळात पीक विमा इथं जमा होत आहे. तर लाईव्ह तुम्हाला इथं दाखवणार आहेत, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता पीक विमा जे की सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर अखेर पीक विमा इथं मंजूर झालेला आहे. तर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत, पीक विम्याचे 50,000 रुपयाची जी काही रक्कम आहे तिथं जमा होण्यास सुरुवात होणार आहे. किती मिळणार आहे? 50,000 रुपये जे की पीक विम्यासाठी. तर यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे, कोणाला किती पीक विमा इथं मिळणार आहे, 50,000 कशा पद्धतीने मिळणार आहे, कशा पद्धतीने नाव तपासायचं आहे, या लाभार्थ्यांची यादी कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे, सर्व आपण माहिती जे की ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे या दोन्ही संदर्भात. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता जे की पीक विम्याची रक्कम आहे ती आता या जिल्ह्यांमधील जमा होणार आहे, जे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. तर यामध्ये आता जे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम पहिले पैसे तर जमा होईल, जे की यामध्ये पहिला टप्पा काय आहे, पहिला टप्पा पीक विम्याचा जे की या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे. तर यामध्ये जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नंदुरबार, अहमदनगर. तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगाव असेल, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नंदुरबार, अहमदनगर. तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश. कोणाला आपला जो काही पीक विमा आहे ते आता इथं मिळणार आहे. तर पीक विमा किती मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया. तर यामध्ये रक्कम जी आहे वाटपास इथं मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये 10,000, 18,000, 25,000, 32,000. जास्तीत जास्त किती मिळणार आहे यामध्ये तुम्हाला? जास्तीत जास्त 50,000 रुपये. किती मिळणार आहे इथं? 50,000 रुपये इथं पीक विमा इथं जमा होणार आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, तर आता हा जो पीक विमा आहे ते ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आहे, ज्यांचे पंचनामे झालेले आहे. तर मी इथं सांगत आहे, वारंवार सांगतो की ज्या शेतकऱ्यांचे इथं पंचनामे झालेले आहे, तर अशाच शेतकऱ्यांना पीक विमा इथं 100% इथं मिळणार आहे. काय आहे? पीक विमा पंचनामे तुमचे झालेले असेल तर 100% पीक विमा तुम्हाला इथं मिळणारच आहे. तर आता तुमचा पंचनामा झाला की नाही लगेच चेक करून घ्या. तर यामध्ये आपण जे काही जिल्हे बघितलेले आहे, तर यामध्ये बुलढाणा आहे, जळगाव, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर. तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर जो जिल्हा येते यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई उपनगर. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाईव्ह खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर आता बरेच शेतकऱ्यांची कमेंट्स इथं येत असेल की आमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. तर आता हा जो पीक विमा आहे जे की शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होत आहे, जे की लाईव्ह पद्धतीने. आता पिकाची जे काही भरपाई आहे ते पीक विमा इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही जमा होण्यास इथं सुरुवात झालेली आहे. त्यानंतर यामध्ये आपले जे काही जिल्हे राहिलेले ते आपण जाणून घेऊया. यामध्ये रायगड, मुंबई असेल, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड. तर या जिल्ह्यांमध्ये सरसगट काय झालेला? सरसगट पीक विमा इथं खात्यामध्ये जमा होत आहे. तर आता जे की बरेच शेतकऱ्यांचे पंचनामे आधी काही बाकी राहिलेले आहे, त्यामुळे तुमच्या पीक विम्यास इथं थोडा टाईमसुद्धा इथं लागू शकतो. तर आता यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा इथं जमा होणार आहे. तर यामध्ये जे की पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. पहिल्या टप्प्यांमध्ये 32 जिल्ह्यात लाईव्ह आजपासून पीक विमा इथं जमा होईल. दुसऱ्या टप्प्यांमध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे? यामध्ये 48 ते 72 तासांमध्ये, जे की दुसऱ्या टप्प्यांमध्ये. तिसऱ्या टप्प्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे राहिलेले आहेत, ज्यांच्या KYC पेंडिंग आहेत, तर अशा शेतकऱ्यांना 7 दिवसात इथं जमा होईल. किती? 7 दिवसांमध्ये. तर घाबरण्याचं काही कारण नाही. तर तुमच्या खात्यामध्ये जो काही रखडलेला पीक विमा आहे ते लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात
जे की 32 जिल्ह्यात लाईव्ह पीक विमा आजपासून जमा होणं सुरुवात झालेली आहे. दुसरा टप्पा 48 ते 72 तासात जमा होईल. बाकीचे जे की 7 तासांमध्ये, जे की 7 दिवसांमध्ये तिसऱ्या टप्प्यात इथं जमा होणार आहे. तर यामध्ये जे की भरपाईची जे काही रक्कम आहे ते 50,000ची इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये. तर राहिलेले पैसे कोणाला मिळणार आहे? तर यामध्ये ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे ती. तर आता लिस्टमध्ये नाव कशा पद्धतीने चेक करायचं आहे, पीक विमाच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करू शकता तुम्ही. खाते तुमचं लिंक आहे की नाही, DBT लिंक आहे की नाही, ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचे पंचनामे, काय सांगितलेलं आहे मी, पंचनामे पूर्ण आहे का? म्हणजे तुमचे जर पंचनामे इथं पूर्ण झालेले असेल तर तुम्हाला इथं पीक विमा हे 50,000 रुपये इथं मिळणार आहे. तर आता ज्यांच्या खात्यात अजूनही पीक विमा आलेला नाही तर काळजी करू नका. लाईव्ह पेमेंट इथं वाटप सुरू झालेलं आहे. तर येत्या 48 ते 72 तास, जे की 48 ते 72 तासांमध्ये पीक विम्याची रक्कम खात्यामध्ये इथं जमा केल्या जाणार आहे. तर घाबरण्याचं काही कारण नाही. तर आता यामध्ये जे की शेतकरी बांधवांना इथं मिळणारी जी काही रक्कम आहे, तर आता 50,000 कोणाला इथं मिळणार आहे, जे की आपण पहिले सांगितलेलं आहे. 50,000 रुपयाची जी रक्कम आहे, तर यामध्ये टक्केवारी आणि अंदाजे रक्कम इथे दिलेली आहे. 30 ते 40% जर असेल तर तुम्हाला 10 ते 18,000 रुपये इथं भरपाई मिळणार आहे. 50 ते 60% 25 ते 32,000 रुपये तर मिळणार आहे. 60पेक्षा जर जास्ती जर असेल तर तुम्हाला किती मिळणार आहे? 50,000. किती मिळणार आहे? 50,000. तर आता याची जी काही भरपाईची रक्कम आहे ते तुम्हाला त्याचप्रमाणे तुमची किती टक्केवारीची भरपाई आहे, हे जी काही 50,000 रुपयाची जी काही रक्कम आहे, जी काही आपण दाखवलेली आहे, ते 30 ते 40साठी 10 ते 18,000, 50 ते 60साठी 25 ते 32,000, 60पेक्षा जास्त 50,000ची जी काही रक्कम आहे ती शेतकरी बांधवांना इथं मिळणार आहे. तर आता तुमची यादीत नाव आहे की नाही ते कशा पद्धतीने बघायचे आहे, तुम्ही गावानुसार तालुका तुमचा जो काही जिल्हा असेल ते सिलेक्ट करून तुम्ही बेनिफिशरी लिस्ट इथून चेक करू शकता. तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही, CSC केंद्रावर जाऊन किंवा तुम्ही चेक करू शकता घर बसल्या. तर कशा पद्धतीने चेक करायचं आहे की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही व 50,000ची जी काही रक्कम आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे. तर पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास 50,000 रुपये तर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लगेच चेक करा, तुमचे खाते तपासून घ्या की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले की नाही. राहिलेले शेतकरी बांधवांच्या खात्यात येत्या 72 ते 48 तासाच्या आत पीक विमा 100% इथं जे काही पीक विमा इथं 100% इथं जमा होणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. थँक्यू.